सोलापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या कुलपाच्या लिलावाची गोष्ट माहीत आहे का? सांगतो, पण गोष्ट ऐकण्या अगोदर पेज फॉलो करा. तर झालं असं, शिक्षणाची गंगा प्रत्येक घराघरात पोचवावी या उदात्त हेतूने सिद्धरामप्पा कुचन यांनी सुरू केलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेने कुचन प्रशाला सुरू केली. पण प्रशालेचं उद्घाटन जरा वेगळं करायचं ठरलं. सन 1956 साली लोकसभेचे तत्कालीन सभापती अनंतशायम अय्यंगर यांच्या हस्ते चांदीचं कुलूप उघडून इमारतीचं उद्घाटन करण्याचं संस्थेनं ठरवलं. सगळी तयारी झाली. अय्यंगार सुद्धा मोठ्या उत्साहाने आले. पद्मशाली समाजातील धनिक, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन करण्यासाठी अय्यंगार पुढे गेले. त्यांनी चांदीचं कुलूप पाहिलं आणि एक युक्ती लढवली आणि म्हणाले, मी हे कुलूप उघडण्या अगोदरच याचा लिलाव करतोय. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी बोली लावा. सर्वजण आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. बोली लावण्यास कोणीही तयार नव्हते. संस्थेचे मोठे देणगीदार सिद्धरामप्पा कुचन यांनी 151 रुपयापासून बोलीची सुरुवात केली. त्यानंतर इतर काही व्यापाऱ्यांनी बोली लावली. कोणी 200 रुपये, कोणी 300 रुपये, कोणी 500 रुपये. पण शेवटी सिद्धरामप्पा कुचन यांनीच ही बोली 1001 रुपयांना जिंकली. अखेर अय्यंगार यांनी कुलूप उघडून सिद्धरामप्पा कुचन यांच्याकडे सोपवलं. सिद्धरामप्पा कुचन यांनी अय्यंगार यांच्या हस्तेच हे 1001 रुपये संस्थेला देणगी म्हणून देऊन टाकले. असं इतक्या फिल्मी स्टाईलने कुचन प्रशालेचं उद्घाटन पार पडलं आणि या लिलावाची ही इंटरेस्टिंग गोष्ट प्रसिद्ध झाली. तुम्हालाही ह्या चांदीच्या कुलपाचा लिलाव आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.